बकासूर विशाल पोकरकर यांना आम्ही इन्व्हाइट करत आहोत मंचावरती. त्याच्यासाठी तब्बल अनिकेतजी देवगरे, त्याचबरोबर अशरफ शेख आणि सागर पवार आणि निखिल राऊत या सर्वांकडून मिळून टोटल 2,500 रुपयांचं पारितोषिक विशालसाठी. जबरदस्त काम. बॉल द्या मैदानात. चिराग भोईर, प्रतीक बदे, मयूर पाटील आणि वैभव बामणे यांच्या वतीनं पुन्हा एकदा विशालसाठी आणखीन एकदा 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अभिनंदन सर्व खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ध्रुवी एंटरप्राइजेस. या लगेचच आपण पुढील सामन्याकडे. तितकाच महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला आलेला आहे. थँक्यू पियुष बाबरे. आपण पाहतात कर्जत प्रीमियर लीग ही 4थी लढत आहे सुपर 8 मधली. आणि या आधीच्या लढतीत आपण पाहिलं की ध्रुवी 11 कडाव संघ मात्र प्रमोट झाला आहे सेमीफायनलमध्ये. इथे होतीये मॅचला सुरुवात सनशाईन 11 आणि त्या विरोधात अर्थातच एका बाजूला झांजे ब्रदर मनीष मिनमिणे. पहिलाच बॉल इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ निघून जाईल. फिल्डरला बीट करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. 4 धावा. थँक्यू. खरं तर सुरुवात पहा किती दमदार झाली आहे. पहिल्याच बॉलवर फलंदाज अजय भस्माच्या बॅटमधनं इथे आलाय चौकार. अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव चेंडूची इथे झाली आहे सांगता. दुसऱ्याच बॉलवर कमबॅक. दशरथ देशमुख नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय. कळंबोलीचा खेळाडू अजय भस्मा स्ट्रायकर एंडवर. एका बाजूला सनशाईन डेव्हलपर्स आणि त्या विपक्षामध्ये झांजे ब्रदर्स आदरणीय नितीनदादा झांजे पुरस्कृत. आणि इथे बॉल तयार. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय अजयच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. तर आदरणीय दिनेशदादा हांडे पुरस्कृत सनशाईन डेव्हलपर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. 2 चौकारांच्या सहाय्यानं 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मनीष मिणमिणेच्या विरोधात 2 फटके झळवलेत आणि 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. मनीष मिणमिणे लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्सनं चाललाय. स्विच हिट केलाय. कनेक्शन प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. चेंडू निघून जाईल. इथे 6 धावांसाठी आक्रमकतेचा पवित्रा षटकार. 6 धावा. प्रणेतेने अर्थातच त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी कर्जत प्रीमियर लीग 2024चा हा थरारक प्रवास. इथे पहा घुट्टा टेक और ये तमाशा देख. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मिड विकेटच्या स्क्वेअर मित्र म्हणेन की स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध इथे धावा कंप्लीट केल्यात त्या 2. आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा.
ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. खरं तर रुपेश मस्करला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात आहे. सिल मिलॉनमध्ये स्वतः कौशल गुरव तैनात आहे. नितेश भोईरला सिली मिड ऑफमध्ये पाहतोय आपण. आणि या खेळाडूंचं बॅकअप जे आहे ते मनीष मिडमिडेला आहे. इथे बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक पहा, प्रॉपर बॉल चाललाय मिड विकेटला. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे जिथे प्रोटेक्शन आणि फक्त एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती याच एका आकड्याच्या मदतीनं 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 17 अशी सद्यस्थिती. अजय भस्मा आणि दशरथ देशमुख ही दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आता दशरथ देशमुख एक जुना जाणता खेळाडू आहे, परंतु अजय भस्मानं पूर्णतः पहिलं षटक त्याच्या बॅटमधनं त्यानं धावा खेचल्या. 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं तब्बल सगळ्या धावा त्याच्याच बॅटमधनं आल्यात. एकंदरीत आपण पाहताय खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 2 ला इथून होईल प्रारंभ. दुसरं षटक नीतू माळी गोलंदाजी मार्कवर आलाय. मॅन फ्रॉम कडाव. चौथा सामना आहे आणि सेमीफायनलमध्ये जाण्याकरता अत्यंत महत्त्वाची असणारी ही लढत आहे. सुपर 8च्या या टॅकलिंग फाईट्स आणि तर पहिली सेमीफायनल. इथे गोलंदाज तयार. फटका पहा, प्रॉपर टायमिंग आणि तितकाच देखणा कलात्मक क्रिकेटचा कॉपीबुक टिपिकल स्ट्रोक. 4 धावांसाठी इथे आलाय अजय भस्माच्या बॅटमधनं. आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. खरं तर अजय भस्माला ठाऊक आहे की किती महत्त्वाचा या मॅचची इम्पॉर्टन्स काय ते या खेळाडूला ठाऊक आहे. आणि निश्चितच त्यानं मात्र या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकाला इथे आकार दिलाय. धावांची गती पोहोचली 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा. बॉलर पुन्हा तयार नीतू माळी. लोअर फुलटॉस होता. खरं तर पहा, एक मी तर म्हणेन की स्क्वेअर ऑफ द विकेट त्या फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन त्याला करायचं होतं, पण हा प्री प्रेडिक्टेबल स्ट्रोक त्याला खेळता आला नाही. प्री डिटरमाइंड स्ट्रोक त्याच्या खरं तर पदलाली त्याच्या ज्या मोमेंट होत्या त्या ओळखल्या किंवा शॉर्ट सिलेक्शनच्या मोमेंट इथे ओळखल्या गोलंदाजानं. आणि निश्चितच एका डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. संघाची टोटल 21 या धावसंख्येवर 21 रन्स. स्थिर स्थावर अवस्थेमध्ये धावसंख्या. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. नीतू माळी कडावचा हा खेळाडू. इथे पहा, डाऊन द ग्राउंड फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न झाला. धाडस केलं गोलंदाजानं, परंतु तदनंतर इथे फक्त एक सिंगल जी कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं धावफलक नेल्सन आकड्यावर. धावांची गती पोहोचली 22 या अंकावर. खरं तर चहू बाजूनं भगवामय वातावरण गौरवजी आपण पाहतोय. खरं तर हाच भगवा छत्रपती शिवरायांचा भगवा, महाराणा प्रतापांचा भगवा, तसेच श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा भगवा आणि याच महाराष्ट्राच्या मातीनं हा भगवा अविरत. इथे पहा, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चकमा देऊन सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमारेषा पार इथे आलाय देखणा चौकार. थँक्यू. याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 26. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. दशरथ देशमुख खरं तर हा मास्टर माइंड खेळाडू आहे. हार्ट ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट म्हणून त्याची वेगळी ओळख त्यानं सातत्यानं. इथे पहा, बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिपला चकमा देत हा चेंडू सरळ निघून जाईल. आणखीन एक डीप थर्डमॅनच्या दिशेतून इथे एका पाठोपाठ एक आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30. सध्या मोठी टॅकल, सध्या मोठी फाईट मैदानाच्या आत सुरू आहे. एका बाजूला नितीनदादा झांजे पुरस्कृत झांजे ब्रदर्स आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय दिनेशजी हांडे साहेबांच्या माध्यमातून सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग, स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा
या दोन्ही गोष्टींचा संगम इथे मात्र दाखवतोय गोलंदाज नितू माळीचं. हे षटक संपलंय. षटक नंबर 2ची समाप्ती. या षटकात धावा खर्च झाल्या 13 आणि संघाची टोटल पोहोचली 30 या धावसंख्येवर 15ची सरासरी प्रति षटक. खऱ्या अर्थानं हे भगवामय वातावरण पाहिल्यानंतर राष्ट्रप्रेम काय असतं हे निश्चितच आपल्याला अगदी 500 वर्षानंतर पाहायला मिळालं. प्रशस्त भूमिका. अर्थातच एक वाक्य मला आठवतं, काही ओळी आठवत आहेत. या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्याकरता या काही ओळी. ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, यही यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. ये स्लाइड्स ऑन करा. हम जिएंगे तो भी इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारे अस्थियों को अगर कोई कान लगाकर सुन ले तो उसमें से एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय. अर्थातच त्याच भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मात्र जाऊयात मैदानाच्या आत. इथे खऱ्या अर्थानं कौशल गुरव आलाय, आणखीन एक सुपरस्टार याच कडाव नगरीतला, परंतु आता खरं तर सनशाईन डेव्हलपर्स या संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करतोय. बॉल तयार. षटकातला पहिला बॉल. इथे पहा कलात्मकता, मनगटाचा प्रॉपर वापर आणि बॉल करतो इथे हवाई सफर. एक्स्ट्रा कव्हरच्या टोक्यावरून इथे क्रिकेटचा फाट दर्जाचं सौंदर्य दाखवणारा हा ठोकलाय षटकार. धन्यवाद. थँक्यू. पंच, जर बॅट्समनला जर गरज असेल तर आपण आता स्लाइड लावूयात. एक ओव्हर होऊ द्या. थँक्यू. चला, सॉरी टू डिस्टर्ब. प्लीज कंटिन्यू. इट्स ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ बॅटर्स. इथे गोलंदाज तयार. कौशल गुरव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे पहा शफल देखील झाले होते, परंतु थोडासा मी तर म्हणेन की बॅट्समनपासून दूर हा चेंडूचा डिलिव्हर्जन इथे पाहायला मिळालं आणि एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्नतेनं इथे कंप्लीट करत असताना. आणि षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. कुशल गुरव हाच खेळाडू ज्याला मागच्या 10 ते 15 वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कडावसाठी भरपूर योगदान दिलं. आता कर्जत क्रिकेटमध्ये देखील त्याचं एक स्वतःचं वेगळं वलय त्यानं प्रस्थापित केलंय. इथे पहा प्रॉपर लाईन ऑफ ॲक्शन, स्विंग अँड मिस. आणि खरं तर फलंदाजांना हा चेंडू खेळायचाच सोडून दिला, म्हणजे त्याचं प्रेडिक्शन इथे चुकलं किंवा फलंदाजाचा अंदाज चुकला असं आपण संबोधित करूयात. एकंदरीत पहा फ्लडलाईट्स ऑन होत आहेत. हाच जो इम्प्रूव्हमेंटल किंवा डेव्हलपमेंटल फेज असतो, इथे खरं तर टिकून राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कुशल गुरव पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट झाले होते. डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु डॉट बॉलची उद्घोषणा. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता खरं तर कुशल गुरवनं त्रस्त केलंय अजय भस्माला. एका पाठोपाठ एक 3 चेंडू इथे मात्र डॉट फेकलेत, निर्धाव फेकलेत. आणि खऱ्या अर्थानं कुशलला ठाऊक आहे कमबॅक खरं तर महत्त्वाच्या क्षणी देणं गरजेचं आहे. ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी इथे कमबॅक देणं गरजेचं होतं आणि तेच काम कुशल गुरव मात्र करतोय, अगदी अविरतपणे करतोय. गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच बळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती धावफलकावर जाऊन पोहोचते ती मात्र 37. व्यासपीठाच्या समोरून कृपया करून कोणी गाडी घेऊन जाऊ नका, कारण भरपूर वायर्स पास झालेल्या आहेत. काही इंटरनेटच्या आहेत, काही आमच्या लाईव्ह टीमच्या आहेत. कृपया करून कुठल्याच प्रेक्षकाला विनंती, स्टेजच्या समोरून गाडी नेऊ नका. हा स्ट्रोक बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. एक सिंगल जी केली जाते कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 38 या अंकावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा यशस्वी खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 38. चौथा खरं तर हा सुपर 8चा मुकाबला सुरू आहे. सेमीफायनलमध्ये कोण जाणार याकरताची ही लढत आहे. दशरथ देशमुखला ठाऊक आहे की हा सामना किती महत्त्वाचा आहे आणि कुशल गुरवला देखील माहिती आहे या मॅचची किती महत्त्वाकांक्षी भूमिका आहे. आणि निश्चितच थोडेसे चेंजेस क्षेत्ररक्षणामध्ये पहा. डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळाडूला तैनात केलं गेलं. स्वीपर कव्हर शॉर्ट झोनमध्ये एक खेळाडूला तैनात केलं गेलं. बॉल तयार. कुशल गुरव आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर दी स्टम्प्स. इथे पहा 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये आणि जे चेंजेस केले त्याला अनुसरून चेंडू इथे हाताळला होता. खरं तर हे एका मोठ्या व्यावसायिक खेळाडूचं लक्षण आहे
आणि तेच कुशल गुरव दाखवत असताना याच सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3ची होती समाप्ती आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर या षटकात धावा खर्च केल्यात कुशलनं फक्त 9 पहा मोजून मापून गोलंदाजी केली आहे आणि 3 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 साठी 9 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 12 चेंडूंचं सत्र इथे मात्र शेष राहत आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र येणारे 12 चेंडू इथे ठरवतील. तत्पूर्वी इथे मात्र ड्रिंक ब्रेक्स आलेत. आपण जाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतूयात या पूर्वार्धाच्या उरलेल्या सत्रासाठी. केलेली आहे. वय वर्ष 41 आहे, परंतु 22, 25, 27 वर्षांच्या खेळाडूला लाजवतील असा परफॉर्मन्स विथ द बॅट. काय जबरदस्त खेळ केलेला आहे अफलातून. सनशाईन डेव्हलपर्सचा हा प्रमुख अस्त्र ज्याने मैदानाच्या बाहेर जणू का आगीचे निखारेच फेकलेले आहेत. ऑडवा पाटणे खेळा 14 चांगला शेंडूआ डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवर सन्माननीय अभिनयजी पाटील साहेब जे या सामन्याचं लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा जे पाहत आहेत त्यांच्या वतीनं रुपेश मस्कर जो बॉलिंग करतो आणि त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर कुशल गुरव जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ॲज अ कॅप्टन त्यांच्यासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. सनशाईन डेव्हलपर्स साळिवली या संघाला आपण इन ऍक्शन पाहत आहात. ओमकारजी अंडे साहेबांना पुरस्कृत केलेला संघ. ओमकारजी अंडे बांधलेला हा संघ, व्यवस्थापन केलेला हा संघ. त्याचबरोबर आपण पाहतात सन्माननीय दिनेशजी अंडे साहेबांना पुरस्कृत केलेला संघ. अजय बसमा ही इज ऑन फायर नाव. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना माथेरानचा सुपुत्र ठोकतोय आणखीन एक लांब लचक षटकार. धन्यवाद. जय सावंत यांचं विशेष आभार आपण व्यक्त करूयात. आजची 5वी रात्र सुरू झालेली आहे, परंतु कुठल्याही क्षणाला एकही मिनिट त्याने कधीही आमच्यापासून अगदी आपण पाहिलं तर साऊंडची डिमांड केली नाही किंवा व्हॉइस क्लिअरिफिकेशनचा डाऊट आम्ही नोंदवलं नाही. त्यांचं विशेष कौतुक करूयात शेखरजी बासे साहेबांना ज्या पद्धतीनं साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर आपले डीजे अक्षय असेल त्यांचं सुद्धा चांगलं योगदान. ओ फुलटॉस अजय बसमा ही इज ऑन फायर नाव. वन मोर बिग हिट, वन मोर सिक्सर. इंडिव्हिज्युअल 41 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम माथेरान अजय भस्मा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग. मॅच बॉल
पहिलं षटक मनीष मिमणे, सेकंड ओव्हरमध्ये नीतू माळी, थर्ड ओव्हरमध्ये कॅप्टन कुशल, चौथ्या ओव्हरमध्ये हळिवली एक्सप्रेस रुपेश मस्कर. कुठल्याच गोलंदाजावरती दया दाखवलेली नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये अजय बस्मा. नॅचरल खेळ, विदाउट प्रेशर, फ्री माइंडेड बॅटिंग करत असताना नितीनदा झांजे आणि प्रसन्नदा झांजे यांना त्याला सांगितलं की तू बिलकुल मोकाट आहेस, तुला जसं हवंय तसं तू खेळ. आणि काय बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 52 या धावसंख्येवर. आडवा पाडणं खेळाचा प्रयत्न होता, वाईट बॉल पंच कॉल करत असताना एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळत्या. रायगड वर्सेस ठाणे हा धमाका आपल्याला आज याच क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. जे जे प्रेक्षक आता जॉईन झालेले त्यांना विनंती आहे की बिलकुल टीव्ही बंद करू नका, मोबाईल ऑफ करू नका. रायगड वर्सेस ठाणे मोठा धमाका. डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून विथ अस. tenniscricket.in ला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्वरित करून घ्या. हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. माथेरानवरून दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. षटकाराचा भस्मा ब्रँड दाखवत असताना 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या 59 धावा आणि स्वतः अजय भस्मा जाऊन पोहोचलेला इंडिव्हिज्युअल 47 वर. समोर खेळण्याचा प्रयत्न, कदाचित अंतिम चेंडूवरती त्याला स्ट्राईक हवी असेल. ओव्हर कंप्लीट झाल्यात. इथून 4 आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 59 धावा. धाव पुस्तकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरमध्ये 13 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि या चौथ्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा वसूल केल्यात. ओव्हर 4 पूर्ण झालेल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 59 धावा. मैदानाच्या बाहेरून आम्ही विनंती करत आहोत झांजे ब्रदर्स संघातील जे जे उर्वरित खेळाडू आहेत डगआउट मधून आवाज करू नका प्लीज. कॅप्टन जीत रोजारिओ आपल्याला सूचना आयोजकांच्या वतीनं. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 59 धावा. अंतिम षटक कॅप्टन कुशल. ओ गुडलेंथ वरती चेंडू, धावेची संधी आहे, धावबादची देखील संधी. हो इथे काय चपळाईनं रन कंप्लीट केलेत. जसे माथेरानला आपण पाहतो घोडे दन 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 करत सफारी देत असतात तशाच प्रकारचे दन 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 करत स्ट्राईक घेतलेली अजय बस्मानं. पहिला सामना जिंकला होता सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या संघानं. त्यानंतर सेकंड मॅच जिंकला श्री 11 बादशाह वॉरियर्स या संघानं. सेमीफायनल नंबर 1 प्रेक्षकांच्या समोर सेमीफायनल नंबर 1 चा थरार येणार आहे. तर आम्ही विनंती करत आहोत या दोन्ही संघाचे कॅप्टन, अटॅकिंग ॲग्रेसिव्ह कॅप्टन अक्षय भगत, काम अँड कंपोज कॅप्टन अमोल चव्हाण, आपल्याला विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. कॅप्टन कुशल, सॅकिंगला अजय. हो हवेत करण्याचा प्रयत्न, हॉर्न साइडला फटका अलॉंग द विकेट. 1 रन तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, नॉन सॅकिंगला थ्रो आणि फलंदाज बाद. चपलाई पाहिली, बॉल मारून सुद्धा त्यानं पहिली रन वेगानं दशरथ देशमुख यांच्या अगोदर कंप्लीट केली आणि रनआउट साठी पंचांना नॉन सॅकिंगला रेफर करण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, वी हॅव ऑफिशियल रिव्ह्यू फॉर द रनआउट ॲट नॉन सॅकिंग एंड. साइड अँगलने आपण रनआउटची शक्यता इथून क्रॉस व्हेरीफाय करत असताना पाहूयात. पंचांचा इशारा पाहूयात. रनआउट साठी रेफर करण्यात आलेले पंच 6 निशा करतायत. प्रॉपर कलेक्ट केलाय का, प्रॉपर वेस्टर्न वरती लावलाय का, दोन्ही चारही अँगलनं, साइड अँगल, फ्रंट अँगल, बॅक अँगल
लेफ्ट राईट अँगल अशा प्रकारच्या विविध अँगलनं इथून क्रॉस व्हेरीफाय. दशरथ देशमुख यांची विकेट रनआउटसाठी पाहूयात आता पंचांचा थर्ड ऑफिशियल पंचांचा. शशी साडम सरांचा काय इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सेकंड रनच्या प्रयत्नामध्ये पंचांचा इशारा OUT फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 48 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती अजय भस्मा लाडक्या आयोजक यांच्या वतीनं प्रत्येक अर्धशतकासाठी 5000चं पारितोषिक टपली दिले या चेंडूला. बॉल आउटफील्ड मध्ये बॅकवर्ड थर्डमॅनला आलाय चौकार आणि अजय भस्माचं या चौकाराच्या मदतीनं अर्धशतक झालंय पूर्ण. अजय भस्मा एकदा प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय जबरदस्त बॅटिंग. 52 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेल्या आहेत. 20 चेंडू त्याने फेस केले आणि तब्बल 52 धावसंख्येची विध्वंसक इनिंग. प्रेक्षकांना विनंती आहे अजय भस्मा यांची बॅटिंग आवडली असेल त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तैर करते मंजिलें आसमानों की, रखते जो हौसला आसमान छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पे गिर जाने का. अर्धशतक इनिंग. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉलने सर्क्युलर मोशन मध्ये टर्न झाला. डीप थर्डमॅनला बॉल चाललाय मनीष मिनमिनेचा. थोडासा थ्रो वाईड. कव्हर बिलकुल नाहीये. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत तिसरी धाव ही वेगानं झालेली आहे पूर्ण. हे समजदारीचं क्रिकेट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो खेळाय. जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर कदाचित अजय भस्मा धावेसाठी निघाले असते. लवेश जुळे भरपूर मेहनत घेत असताना या अंतिम दिवसामध्ये दिवस रात्रीमध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आपण करूया. त्या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या 68 धावा 68. रफ अँड टफ. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा निर्णय काय जबरदस्त रीड केले या संपूर्ण स्पर्धेला. जीत रोजारियो यंगस्टर कॅप्टन. आठव्या बॅटने खेळतात. पावत पुन्हा एकदा बॉल टर्न होतोय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो देखील समोरून बाउन्स झालाय. एकच रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 69 या धावसंख्येवरती. आणि या ओव्हर मध्ये आता बॉल बाकी राहतोय तो अखेरचा आणि एक शेवटचा चेंडू. माथेरानचा सुपुत्र. माथेरानवरून झांजे ब्रदर्स या संघामध्ये ऑक्शनच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून त्याची निवड होते. आणि काय जबरदस्त फलंदाजी. माथेरानवरून इतका प्रवास का करून आलोय. सहजतेने हार मानणार नाही. हो अंतिम चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. झेलची संधी. शहाबुद्दीन शेख होते. झेल पकडली आहे. फलंदाज बाद. परंतु काय जबरदस्त नॉक इथून प्रस्थापित केलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. हा होता झांजे ब्रदर्स संघाचा मुख्य अस्त्र. हा होता तोफखाना. हे होता अटॅकिंग क्रिकेट. ही होती झांजे ब्रदर्स संघाची रण मशीन ज्याने बॅटिंग करत असताना धावा बनवलेल्या 22 चेंडूंमध्ये 55 धावा. पुन्हा एकदा विनंती आहे झांजे ब्रदर्स संघ त्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त सामना एकंदरीत या स्पर्धेमध्ये रन बनल्यात या इनिंग मध्ये. त्या तब्बल 69 विजयासाठी 70 धावसंख्येचं टार्गेट. 80 धावा 10 चेंडू राखून कंप्लीट झालेल्या आहेत. चेस झालेल्या आहेत. 76 धावा 3 चेंडू राखून पूर्ण झालेल्या आहेत. 70 धावसंख्येचं टार्गेट. कुशल गुरव कुठल्या कच्च्या गुरुचा तो छेळा नाहीये. तो सहजासहजी हार मानणार नाही. कर्जतमध्ये उगाचच त्याला सितारा म्हटलं जात नाही. व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंसोबत त्याला कंपॅरिझन केलं जातं. तो सहजतेने हार मानणार नाही. मयूर कारशे सन्माननीय ओनर डॅशिंग पर्सनॅलिटी मयूरजी शिंदे यांच्या वतीनं अजय भस्मा त्याच्या या बॅटिंगसाठी त्याच्या या अर्धशतकासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक जे आम्ही आमच्या स्कोरर साई पिंपरकर यांच्याकडे जमा केलेलं आहे.
पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69 धावा. धावा पुस्तकावरती विजयासाठी 70 धावसंख्येचं टार्गेट इथं ठेवण्यात आलेलं आहे. सनशाईन डेव्हलपर्स हालिवली या संघासाठी. हॅलो हॅलो मंचावरती काही सत्कार आपण करतोय. सलामीची जोडी थोड्याच वेळात मैदानाच्या दिशेने रवाना होईल. कर्जत प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने उपस्थित आमचे पाहुणे आणि पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल. सन्मानित करण्यातील पाहुण्यांना कर्जत प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने हॅलो हॅलो फर्स्ट सेमीफायनल पहिल्या सेमीफायनल उपांत्य फेरीकडे आपण जातोय. मी विनंती आहे आदरणीय प्रशांतजी सावंत आणि रुपेशजी देसाई यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा पहिल्या सेमीफायनलचा. दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. दोन्ही कर्णधार अर्थातच श्री 11 बादशाह अमर शेठ मिसाळ साहेब आणि त्याचबरोबरीने नरेंद्रजी गोमारे साहेबांचा हा संघ आणि त्यांच्या विरोधात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन अजयजी गरज साहेबांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण पाहुण्यांना आपण इथे सन्मानित करतोय. मंचावरती उपस्थित टॉस आपण नंतर घेऊया. प्रशांतजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश दादांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. KPLच्या निमित्ताने प्रशांतजी सावंत साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभले. पंच 2 मिनिटं कारण या लढती महत्त्वाच्या आहेत. प्रशांतजी सावंत साहेबांचा सत्कार या मंचावरती मात्र संपन्न होतोय कर्जत प्रीमियर लीगच्या निमित्ताने. रुपेशजी देसाई साहेबांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. रुपेशजी देसाई साहेबांचा सत्कार या मंचावरती राजेशजी मोडक यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. आणि आता आपण जाऊया या सेकंड इनिंगकडे.
काही सत्कार अद्यापही बाकी आहेत, परंतु सामना चौथ्या क्वार्टर फायनलच्या सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नितेश भोईर. पहिलाच हा वेगवान चेंडू, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉलने सुरुवात करत असताना जीत. काय बॅटिंग केली अजय भस्माने. 2 वर्ष सूर गवसत नव्हता अजय भस्माला, परंतु यंदाच्या वर्षी झांजे ब्रदर्स या संघाकडून खेळत असताना त्यांनी अर्धशतक, तिसरं अर्धशतक KPLचं आपण अनुभवलं. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर दुसरा चेंडू लाईन पुन्हा एकदा प्राप्त केले. नितेश भोईर आणि त्याच्या साथीला कुशल गुरव ही सलामीची जोडी. पाठलाग करायचे तब्बल 70 धावसंख्येचा सनशाईन डेव्हलपर्स या संघाला. कर्जत प्रीमियर लीग 2024 आज रायगड विरोधात ठाणे हा महासंग्राम या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेदरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा लाईन कदाचित खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल घोषित करतायत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारणं हे फार गरजेचं आहे. पहिला सेमीफायनलचा सामना सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन विरोधात श्री 11 बादशाह. या अगोदरचा सामना मात्र जिंकला ध्रुवी इंटरप्राइजेस कडा. विशुदादा बोराडे यांच्या संघाने सामना जिंकलाय. इथे बॅटची कडा निश्चितच घेतले. मागे प्रयत्न झाले शॉट थर्डमॅन करून, परंतु इतका वेग आहे जीतचा की बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. चौकार. आपल्या 17 मध्ये 55 धावा त्याने कोटल्या. त्यामध्ये 5 षटकार 4 चौकार. 22 चेंडूमध्ये त्याने 55 केल्या आणि त्याला साथ देखील दिली दशरथने. फिल्डिंगमध्ये काही फेरबदल करत असताना विकेट किपर दशरथ. धावा आहेत त्या 6. धीम्या गतीचा बॉल नितेशला फसवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाठमोरा धावतोय. फिल्डिंग पोझिशन चेंज केली होती दशरथने या अगोदर. या खेळाडूला शॉट फाईन लेग वरून शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणला आणि दशरथ देशमुखचा हा पत्ता इथे कामी आलाय. फलंदाज बाद. मोठा धक्का सनशाईन डेव्हलपर्स टीमला नितेश भोईरच्या स्वरूपात. त्यानंतर जज करत त्याने चांगला झेल घेतला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी वैभव. मंचावरती उपस्थित प्रशांतजी सावंत साहेब, रुपेशजी देसाई, आनंदजी मरे साहेब, जितेंद्रजी झांजे, संदीपजी मुंडे, मयूरजी शिंदे, सौरभजी शिंदे, कल्पेशजी पवार यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. मयूरजी शिंदे खरं तर मयूर कार सध्या चर्चेत आहे संपूर्ण रायगडवर. कल्पेश पवार एक चांगले कबड्डीपट्टू आहेत. जितेंद्र झांजे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेव्हा नितीनजी झांजे आणि प्रशांतजी झांजे यांची स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्यांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान होतं. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. मैदानावरती दाखल झाला यशवंत राणे. वय वर्ष 41, परंतु काल केलेली बॅटिंग इतकी खतरनाक होती. कव्हर्सला फटके, लॉंग ऑफच्या वरतून मारलेले फटके आणि मैदानावरती चित्र पहा. बॅटला कुठेतरी पाय लागला तो मात्र जीतचा लगेचच नतमस्तक झाला तो बॅटला. ग्रामीणचे खेळाडू फार शिस्तीचं पालन करत असतात. ही बॅट नसते त्यांच्यासाठी. हा शरीराचा भाग आहे. हा चेंडू नाहीये फक्त त्यांच्यासाठी, हा त्यांच्या शरीराचा भाग आहे. कौशल ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी झपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. बीट करतोय कौशल गुरवला. एकरी धावसंख्येने स्कोर आहे तो आतापर्यंत 7. माफी असावी. निर्धाव चेंडू आला. धावा आहेत त्या 7.
यानंतरची लढत असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण 3 ओव्हर नंतर मात्र आपण टॉस करू. 3 ओव्हरमध्ये आपल्याला ब्रेक असेल. 3 ओव्हरमध्ये पहिल्या सेमीफायनलचा टॉस होईल. धीम्या गतीचा हा बॉल होता. पंचांकडे जोरदार अपील. ज्याला काहीच ठाऊक नाही तो देखील इथे आत्मविश्वासाने अपील करतोय, कारण कुशल गुरवची मात्र विकेट आहे. पहिलं षटक इथे झालंय समाप्त. शेवटच्या चेंडूवरती पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. जीत रोझारियाकडून. माथेरानचा हा खेळाडू आहे आणि त्याने फक्त धावा दिल्या. त्या 7 उर्वरित 4 षटकं आता बाकी आहेत आणि धावा करायच्या असतील त्या मात्र तब्बल 63. गरत यांचा सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. अक्षय भगत या टीमला लीड करतोय. दुसऱ्या बाजूने दुसरा सामना जिंकला तो श्री 11 बादशाह, नरेंद्रजी घोमारे, अमरशेठ मिसाळ साहेबांचा संघ. तिसरा सामना जिंकला तो ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव, अभि देवघर या टीमला लीड करतोय आणि विशुदादा बोराडे यांचा हा संघ. आणि आता पाहूया चौथा संघ कोणता असेल. प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे या संघाचे संघ मालक झांजे ब्रदर्स मंचावरती उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला दिनेशजी हांडे साहेबांचा सनशाईन डेव्हलपर्स. आणि इथे महत्वाची विकेट. गोल्डन फिश सुवर्ण बळी टिपलाय तो गोलंदाज प्रशांत तांबोळीने यशवंत राणेला बाद केलंय. गोलंदाजी एकदम सरस करतो. कोळिवली संघाचा हा खेळाडू आहे. पहिल्या पर्वामध्ये देखील मला ठाऊक आहे आयुष 11 या संघाकडून हा खेळाडू चॅम्पियन संघाचा हिस्सा राहिला होता. अमोल भोईर त्या टीमला लीड करत होता. संजय दादा तांबोळी यांचा संघ. आणि मला अजूनही आठवतोय की KPL मध्ये पहिलं निर्धाव षटक प्रशांत तांबोळीच्या नावावर. त्याने पहिल्याच बॉलवरती यशवंत राणे यांची विकेट घेतले. मनीष मिनमिने ऑन स्ट्राईक. हलकी हाताने दिशा द्यायची होती शॉर्ट थर्डमॅनला. नॉट स्ट्रायकिंग एंडला प्रशांतची झाली चुकी. स्टंपच्या पुढे उभा राहिला परंतु त्याच्याकडे वेळच नव्हता. कौशल इथे पोहोचला होता. मनीषच्या विकेटसाठी परफेक्ट थ्रो केला होता. कदाचित असं वाटते की प्रशांत स्टंपच्या मागे असता तर डायरेक्ट हिट देखील झाला असता. जोखीम होती या धावेमध्ये. एकरी धावसंख्येने स्कोर 8-70चा पाठलाग चालू आहे. कुशलकडून बऱ्याच आता अपेक्षा आहेत. कुशल करून या वर्षी आम्हाला कर्जतकरांना देखील अपेक्षा आहेत की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या खेळाडूने जोरदार कामगिरी करावी. दोन्ही कडावचे खेळाडू आहेत मनीष मिनमिने आणि त्याचबरोबर कुशल गुरव. प्रशांत आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोर खेचलाय. स्क्रीनच्या दिशेने मारलाय ते कुशलने. षटकार. थँक्यू मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू शिलेदार अर्थातच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला मिड विकेटला. कुशल गुरव आहे अफलातून फटकेबाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार.
कम्मालीची फटकेबाजी. यशवंत राणे यांची विकेट गेल्यानंतर असं वाटलं की सनशाईन डेव्हलपर्स या टीमवरचा दबाव वाढेल, परंतु या विपरीत कुशल गुरव सर्व काही विसरलाय. यशवंत राणे बाद झालेत हे विसरलाय. नितेश भोईर त्याचा साथीदार माघारी परतला हे सर्वच विसरून मात्र कम्मालीची फटकेबाजी करतोय कुशल. थांबवणं गरजेचं आहे. झांजे ब्रदर्ससाठी कुशलला 2 षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 20 वरती आणि हा बॉल हुक केलाय. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक पाठपोरा धावतोय ते प्रयत्न अफलातून केले. पोचला होता कॅच वरती परंतु अंदाज बांधू शकला नाही. बॉल आलाय सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या 24. जे बसमाचे तुम्ही वार पाहिलेत आता कुशल गुरवचा पलटवार पाहताय. कडाऊचा सुपरस्टार. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेचलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे परंतु नुसता पाहतच राहील कारण कुशल गुरवने ते केलाय. गोलंदाजांवरती पलटवार. षटकार षटकार आणि षटकार. या 3 ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र तब्बल 30 आणि आता उर्वरित 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये धावा करायचे सनशाईन डेव्हलपर्स टीमला 40. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 30. असाच रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. ठाणे विरोधात रायगड 2 जिल्हे एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदा KPL मध्ये खेळताना दिसतील आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रसादजी थोरवे यांनी घेतलेली मेहनत आपण पाहतोय. क्रीडांगणावरती अगदी स्टेजच्या समोर LED स्क्रीन मात्र लावण्यात आलेली आहे. जय भाई पुन्हा एकदा जोडले गेलेत. ऑक्शनला देखील त्यांची स्क्रीन होती. त्या स्क्रीनवरती देखील पाहून आपण आनंद घेऊ शकता या स्पर्धेचा. रायगड विरोधात ठाणे हा संग्राम आज मात्र लढणार आहे. फ्लिक करायचं होतं बॉलला. हवेत राहिला हा चेंडू. बॉल चाललाय स्क्वेअर निघाला. फेक होते तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धावांच्या जोडीने धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती. विकेट फार घेणं गरजेचं आहे सध्या झांजे ब्रदर्स टीमला. दोन्ही खेळाडू कडावचेच आहेत. त्यांचे ताळमेळ आहे यात शंका नाही. एक लेफ्टी एक रायटी आहे आणि मनीष चांगल्या टचमध्ये. बॉलिंग असू दे बॅटिंग असू दे चांगली कामगिरी केले. विशाल पोखरकर जबरदस्त बॅटिंग केले. यशवंत राणे बाद झाले. महत्त्वाची विकेट मात्र तांबोलीने घेतली प्रशांतने. परंतु सध्या गोलंदाजीसाठी जीत रोजारियो. 32 धावा 32. 17 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. रायगड विरोधात ठाणे या महासंग्रामासाठी आम्हाला स्पोर्ट्स वॉच मात्र इथे मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. अशी असंख्य पारितोषिक या मॅचसाठी देखील लागलेली आहेत. वेगवान चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. काय फिल्डिंग केले आपल्याच फॉलो थ्रूमध्ये. कित्येक वेळा गौरवजी सावंत आपले कोच फास्टर बॉलरला सांगत असतात की फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू नका, खाली वाकण्याचा प्रयत्न करू नका इतरत्र. का? कारण फास्टर बॉलर लवकर इंजुर होतात, त्यांना बॅक इंजुरी होऊ शकते. परंतु इथे 5 जीत रोजारियो झांजे ब्रदर्स टीमसाठी सर्वस्व पणाला लावतोय. त्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. धीम्या गतीचा चेंडू. पंच निरंजन आडाव सरांचा येतो इथे इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय. 70चा पाठलाग चालू असताना झांजे ब्रदर्स संघाच्या विरोधात सनशाईन डेव्हलपर्स संघाचा 33 37ची गरज. 16 चेंडू 37 धावा करायचे आहेत. रोमहर्षक मुकाबला चालू आहे आज. संपूर्ण दिवसभरामध्ये नॉकआउटच्या लढती
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्यात. प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिलाय 5 दिवसामध्ये KPLने. हा वेगवान चेंडू पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने वळवला. चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अजय भस्मा ज्याने अर्धशतक झळकावले पहिल्या इनिंगमध्ये फेक करतोय. एकच धाव. फेक थोडी अगदी आपण पाहतोय ना पुढे गेली तर लगेच पाठीराखे आपल्या खुर्चीतून पुढे गेले. इन्व्हॉल्वमेंट पा किती आहे प्रेक्षकांची, त्याचबरोबर पाठीराख्यांची. प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची. कर्जत प्रीमियर लीग 2024 पहिल्यांदा डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन प्रसादजी थोरवे यांच्या वतीने अथक मेहनत घेतली. टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, कर्जतच्या पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. 34 धावा 34. कुशल गुरव प्रयत्न करतोय मोठा फटका खेळण्याचा. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला, वेगाने गेला तिथे चेंडू. एकच धाव फक्त घेतली जाईल. जीत रोझारियो पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा दिल्या होत्या, त्याने 7. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत चेंडू टाकलेत त्याने मात्र 4 आणि धावा देखील दिल्यात 5. चांगलं षटक. दबाव आता थोडा वाढायला सुरुवात झाली सनशाईन डेव्हलपर्स या संघाच्या विरोधात. दिनेशजी हांडे साहेबांचा संघ आहे. 14 चेंडू 35ची गरज. फिल्डिंगमध्ये फेरबदल होत आहेत आणि ते जीत मात्र तयार होता. लेफ्टी बॅटरसाठी 2 सीमारक्षक ऑफ साईडला, डीप कव्हरला एक आहे, लॉंग ऑफला एक आहे आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला 3 फिल्डर लेफ्टी बॅटरसाठी. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. समोर हा फटका खेचलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय. कुशल तयार होता दुसऱ्यासाठी, मनीषने त्याला थांबवलं. एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 36 वरती. 36. सागर सावंत दादू यांचं इथे आगमन सहर्ष स्वागत. कल्पेश साळुंखे देखील आज उपस्थित आहे. ग्रॅपल स्ट्रायकर्स या संघाकडून दोघांनी आपण खेळताना पाहिलं. कुशल गुरव आणि मनीष मध्ये काय डिस्कशन सध्या चालू असेल याची उत्कंठा प्रत्येकाला आहे. कशा रीतीने ही इक्वेशन ते अगदी पार पाडतायत. 13 चेंडू 34ची गरज. जीचा धीम्या गतीचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये काय प्रयत्न केलेत. धीम्या गतीचा चेंडू त्याने टाकला होता. दुखापत झाले त्याला जरूर, परंतु मी मगाशीच म्हटलं झांजे ब्रदर्स टीम साठी सर्वस्व पणाला झोकलंय ते कॅप्टन जीत रोझारियोने. धाव फलकावरती धावा आहेत त्या 36 आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे सनशाईन डेव्हलपर संघाला 34 धावसंख्येची. 12 चेंडू 34 धावांची गरज. चला टॉस आपण इथे करतोय. सेमीफायनलची लढत आहे. मी विनंती करतोय प्रशांतजी सावंत साहेब आणि रुपेशजी देसाई साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा सेमीफायनलचा टॉस करावा. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करत आहोत की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. रुपेशजी देसाई साहेब आणि त्याचबरोबर प्रशांतजी सावंत. खरं तर रुपेशजी कबड्डीचे प्रचंड चाहते आहेत. नेरल ग्रामीण कबड्डी लीग जी होते कबड्डीची त्यामध्ये त्यांचा संघ नेहमीच असतो. टॉस आपण करतोय. कोण कॉल करतोय? येस वॉरियर्स. काटा कॉल केलाय आणि पडलाय छापा. टॉस राहिलाय. सुधाकर भाऊगारे फाउंडेशनच्या नावावरती काय डिसिजन आहे? फिल्डिंग. सेमीफायनल मध्ये आलेत, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. काय वाटतं आता बादशाह वॉरियर्स संघ किती ताकदवर, किती रन बनवत आहेत आता? चांगली टीम आहे. आम्ही कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला भरपूर शुभेच्छा. मॅच चालू आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंटरी बॉक्समध्ये. धन्यवाद. खरं तर पियुष अमोल चव्हाण यांच्या प्रतिक्रियेसाठी बरेच जण वाट पाहत होते, कारण अमोल जेव्हा बोलतात तेव्हा इतर खेळाडूंना देखील चांगला संदेश देतात की कशा पद्धतीने टीमला लीड करायला हवं, आपण काय केलं पाहिजे. युवा खेळाडूंसाठी हे फार महत्त्वाचं आहे. कुशल पहा मैदानावरती उभा आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कुशलला 7 हवी ती मनीषची, परंतु या धावा रोखायच्या कसा हा मात्र आता मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण 2 षटकं जीत रोझारियोची समाप्त झालीत, परंतु या संपूर्ण शृंखलेमध्ये झांजे ब्रदर्स टीमसाठी उमेशने केलेली कामगिरी ॲज अ बॉलर खूपच छान आहे. पाहूया कशा पद्धतीने तो धावा रोखते. 12 चेंडू धावा करायचे त्या 34. अनेक मान्यवरांचं आगमन या मंचाच्या दिशेने होत आहे. सहर्ष स्वागत आम्ही करतोय मान्यवरांचं.
मंगेशजी दामनसे साहेबांचं इथे आगमन होते. मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावर. साहेब आपलं 12 चेंडू जिंकण्यासाठी 34ची गरज. बाउन्सर इथे टाकलाय. पहिला बाउन्सर पंच इथे वॉर्न करत असताना गोलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो उमेशने. 11 चेंडू जिंकण्यासाठी 34ची गरज. कोण जिंकेल हा सामना, सनशाईन डेव्हलपर्स की मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा झांजे ब्रदर्स. फर्स्ट वॉर्न केलंय, वॉर्निंग दिली जाते पंचांकडून गोलंदाजाला. मनीष मिनमिने ऑन स्ट्राईक. कडावचा हा सितारा. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय. कुशल ज्या पद्धतीनं धावतोय कदाचित संपूर्ण सामन्याची जबाबदारी कॅप्टन आपल्या खांद्यावरती घेऊ इच्छितो. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 37 वरती. 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 33 धावांची. 10 चेंडू 33 धावा. हे षटक फार निर्णायक आहे उमेशचं. पाहूया या षटकामध्ये उमेश कितपत धावा देतोय किंवा कौशल कितपत धावा वसूल करतोय. अशा अनेक सिच्युएशन्स, प्रेशराइज सिच्युएशन्समध्ये कुशलने कडाव टीमसाठी अनेकदा काम केलंय. पाहूया कशा पद्धतीने तो हाताळतोय. खुलात टाकला होता चेंडू उमेशने. काय टप्पा टाकलाय तिथे पहा. चेंडू अजय बसमा पोहोचतोय, त्याच्या अगोदर त्याचा साथीदार तिथे पोहोचला. 2 धावा. उमेशने यॉर्कर बॉल टाकला कुशलसाठी. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल आता 39 वर. 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 31 धावा संख्येची. या धावांचा पाठलाग करेल का कुशल गुरव हा एक मोठा प्रश्नचिन्ह पडलाय सर्वांना. कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे. पाठलाग होईल का की त्याला थांबवेल उमेश हा गोलंदाज. 9 चेंडू 31ची गरज. रोमहर्षक मुकाबला क्वार्टर फायनलचा. इथे बीट झाला विकेट कीपर. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. नशिबाचा चौकार. व्हाईट +4 पंजा मिळतोय सनशाईन डेव्हलपर्स टीमला. दबाव वाढत होता, मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु इथे गोलंदाज उमेशने 5 धावा बहाल केल्यात. सनशाईन डेव्हलपर्स टीमला 5 धाव्याने स्कोर 44 आणि आता उर्वरित 9 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 26 धावा 9 चेंडूंमध्ये करायचे. वेडगावचे आपलं सहर्ष स्वागत. 9 चेंडू धावा करायचे त्या मात्र 26. कुशलच्या बॅटची कडा. नशीबच घेऊन आला आज कुशल. भीड झालाय पुन्हा एकदा विकेट कीपर वेगवान. हा चेंडू होता उमेशचा. बॉल चालला लॉंग स्टॉपला. आणखी एक चौकार. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच 7व्या पर्वामध्ये डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा पाहतोय. चौकाराला स्कोर जाऊन पोहोचलाय 48 वर. 22 करायचे 8 चेंडूंमध्ये. कुशलचा हा फटका पाहूया. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. बॉल चाललाय. सलग 3 चौकार आलेत सनशाईन डेव्हलपर्स टीम साठी. धावांचा ओघ वाढलाय. धावांची कोंडी केली होती जीत रोझारियोने अगोदरच्या षटकामध्ये, परंतु उमेशच्या विरोधात नशिबाची देखील साथ मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 चौकार आलेत. 1 वाईट बॉलची 1 धाव मागच्या 3 चेंडूंमध्ये घडलंय आणि या सनशाईन डेव्हलपर संघ जाऊन पोहोचलाय आता 50 पार. 52 धावा झाल्यात. 70चा पाठलाग चालू आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावांची. 7 बॉल 18. अजूनही हा सामना कोणाच्याही बाजूने झुकलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला.
विकेटसाठी जावं लागेल, थांबावं लागेल कुशल गुरवला, कारण तो आता सुसाट वेगानं फलंदाजी करतोय. पुढे टाकला, हा चेंडू खोदून काढलाय समोर, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला बीट करत असताना स्क्रीनवरती जाऊन चेंडू आदळतोय. कुशल गुरव दाखवून देतोय आपली ताकद. कुशल गुरव कर्जत टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू का आहे हे सिद्ध करून दाखवतोय मैदानावरती. ठोकलाय त्याने अगदी सरळ हा चौकार आणि आता इक्वेशन बदलतंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. शेळके साहेबांचं, अंकुजी शेळके साहेबांचं या मंचावरती आगमन होते. मनपूर्वक स्वागत साहेब आपलं. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावसंख्येची. चिंता करू नका. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल हे लक्षात असू द्या. 6 बॉल धावा करायचे, त्या मात्र 14. काय बॅटिंग करतोय सध्या कुशल गुरव. 37 या धावसंख्येवरती खेळतोय 12 चेंडूंमध्ये. अजय बसमाने 55 धावा कुठल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना, अर्थातच 70 धावांचा पाठलाग करत असताना कुशल गुरव 37 वरती खेळतोय. अजय बसमा त्यांनी ज्या धावा केल्या त्याच त्याला आता डिफेंड करायचे आहेत. पाहूया अजय बसमा, माथेरानचा हा खेळाडू आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावा रोखेल का? समोर मनीष मिनमिने. पहिलाच बॉल खाली राहिला, कुशलला स्ट्राईक हवी आहे, कुशलला स्ट्राईक हवी आहे. मेनेश तिथेच मात्र उभा राहिला. स्ट्राईक रोटेट होईल, मनीष बाद होईल. 5 चेंडू 14 ची गरज. झांजे ब्रदर्स विरोधात सनशाईन डेव्हलपर्स नाहीये, ही लढाई आहे ती अर्थातच 2 ताकदवान खेळाडूंच्या दरम्यान. अजय भस्मा विरोधात कुशल गुरव. कर्जतचा सुपरस्टार कोण असेल, कोण जिंकेल हा सामना? 6 चेंडू 14 ची गरज. इथे अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. कौशलला ठाऊक आहे की हा जर का चेंडू निघाला असता तर मात्र सीमा पार गेला असता. बीट करतोय, बीट नाही तरी ते चेंडू चांगला अडवलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. 4 चेंडू 14 ची गरज. अजय भस्मा ज्या धावा केल्यात पहिल्या डावात 55, त्यात तो डिफेंड करण्यासाठी सज्ज झालाय. समोर आहे कडवा वान कुशल गुरवचं. पुढे टाकलाय, चेंडू उडवला आपल्या स्टाईलनं. कुशल गुरवने बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. हॅलो, काय सामना रंगतोय झांजे ब्रदर्स विरोधात सनशाईन डेव्हलपर्स. आणि आजची लढाई देखील तेवढीच महत्वाची. असेच सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 2 जिल्ह्यांची लढाई, ठाणे विरोधात रायगड. हा महासंग्राम आज या मैदानावरती होणार आहे. परंतु त्या अगोदर तो रणसंग्राम कसा असेल त्याची एक झलक KPLच्या या 4थ्या
उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपण पाहतोय कोण जिंकेल. प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे साहेबांचा झांजे ब्रदर्स हा संघ की मात्र त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच KPL मध्ये सहभागी झालेला दिनेशजी हांडे साहेबांचा सनशाईन डेव्हलपर्स. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. हा सामना होईल का टाय? सुपर ओव्हर होईल का KPL ची पहिली 7व्या पर्वाची? अनेक प्रश्न. अजय भस्मा पुन्हा तयार झालाय कुशलच्या विरोधात. पुढे टाकलाय चेंडू, पाहूया कितपत गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल घेतलाय. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला पोहोचला. क्षेत्ररक्षक होता तिथे, कम्मालीचा झेल घेतलाय. कुशल गुरवची विकेट. 3 चेंडू 8. चेंडू थोडा अगदी आपण पाहिला वाऱ्याच्या विरोधात मारत असताना हा चेंडू थोडा असं वाटलं की थांबलाय की काय, परंतु कुशल गुरवची इनिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुशल गुरवसाठी. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. काय लढला एकटाच मैदानावरती कुशल गुरव. कम्मालीची फलंदाजी. काय कॅच. धन्यवाद 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 धन्यवाद. नॉकआउट मध्ये मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. हा महत्वाची सूचना. ही झेल नव्हती कदाचित ही मॅच पकडली या क्षेत्ररक्षकानं. पियुष आपण ते सांगू शकत नाही सध्या, कारण आपण विश्लेषण याच गोष्टींचं करू शकतो ज्या घडतायत. भविष्य काय आपल्याला काय ठाऊक. त्या देवाला काय लिहून ठेवलंय क्रिकेटमध्ये याचा काही नेम नाही, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे क्षणार्धात पालटणार आहे. त्या देवालाच ठाऊक की पुढे काय. पाहूया सामना टाय झाला तर कोण जिंकेल कोण हारेल, परंतु दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळलेले आहेत अफलातून. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 ची गरज. सामना टाय साठी 7. शाबुद्दीन गेला मैदानावर. हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. मागे नॉन स्ट्रायकिंग एंडला जो अजय आहे ना त्याच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे. पाहूया हा चेंडू महत्वाचा आहे. अजय भस्मा गोलंदाजीसाठी तयार. इथे फटका समोर खेचलाय. पाहूया एक्स्ट्रा कव्हरला आहे खेळाडू चेतन शिंदे. चेंडू अडवतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. वासरे खोंडा प्रीमियर लीग मध्ये चमत्कारिक खेळाडू, डेंजरस खेळाडू म्हणून अजय शिर्केची ओळख आहे. एका चेंडू मध्ये जर का त्याने षटकार मारला तर हा सामना टाय होईल, आणि टाय झाला तर KPLच्या संपूर्ण पर्वाचा आपण विचार केला तर पहिली सुपर ओव्हर होईल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. कोण जिंकेल, झांजे ब्रदर्स की मात्र सनशाईन डेव्हलपर्स? सगळे प्रेक्षक आपापल्या जागी उभे राहिलेत. अजय भस्मा फलंदाजीमध्ये कमाल केली, गोलंदाजीमध्ये धमाल करतोय. लॉंग ऑफला असलेला क्षेत्ररक्षकाने जो झेल घेतलाय तो वरईचा खेळाडू आहे. त्याचं नाव फक्त आम्हाला ठाऊक नाही, परंतु वरईचा खेळाडू आहे. योगेश होता त्या ठिकाणी. त्याने कुशलची मात्र झेल घेतली आणि आता एका चेंडू मध्ये धावा करायचे. त्या 7 बरोबरीसाठी 6. खेचेल का षटकार अजय शिर्के? क्षमता आहे, मारू शकतो षटकार. पाहूया कोण जिंकवेल हा सामना, की सामना होईल टाय. योगेश झांजेच्या कॅच साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु आपण थोडे आता थांबू. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमीफायनल मध्ये कोण पोहोचेल, झांजे ब्रदर्स की सनशाईन डेव्हलपर्स? इथे बीट केलं अजय भस्माने आणि प्रशांत झांजे, नितीनजी झांजे साहेबांचा संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. चित्त थरारक विजय झांजे ब्रदर्स संघाचा.